हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 26 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना ही शंका होतीच की अनुसूया आणि समर या दोघांचा खरा चेहरा काहीतरी वेगळा आहे. ते जे काही चित्र रंगवत आहे ते नक्कीच चुकीचं आहे आणि आता ही शंका खरी ठरतीये. आजच्या एपिसोडमध्ये कृष्णा, दुष्यंत या दोघांनी आढराव आणि अनुसूयाला एकत्र पाहिलं. दुष्यंत खूप चिडला आणि मग आढराव आणि अनुसूयाला चांगलं सुनावलं, या दोघांचा अपमान केला. परंतु अनुसूयाला हे बिलकुल आवडलं नाही. अनुसूया घरी पोहोचली आणि मग तिने समरला झालेला सगळा प्रकार सांगितला. त्यामुळे समर खूप चिडला. त्या दुष्यंतने माझ्या आईचा अपमान केलाय, मी त्याला सोडणार नाही असं त्याने ठरवलं. आणि अनुसूया सुद्धा म्हणाली, समर, माझ्या डोळ्यातले अश्रू पुसायचे नाही जोपर्यंत आपला बदला पूर्ण होत नाही. म्हणजे एकूणच आता समर आणि अनुसूया दुष्यंतचा बदला घेणार आहेत. मग ते दुष्यंत बरोबर काय करतील, कृष्णाला हे जेव्हा समजेल तेव्हा काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा बाहेर मोरीमध्ये आंघोळ करण्याची तयारी सुरू करतो. परंतु त्याचे खूप नखरे सुरू असतात. तो कृष्णाला विचारतो, ए कृष्णा, येथे कशी आंघोळ करायची? येथे तर शॉवर जेल वगैरे काहीच नाहीये. कृष्णा म्हणते, अहो काय तुमचं ते शॉवर जेल, तेथे साबण ठेवलाय ना, साबणाने आंघोळ करा. दुष्यंतला साबण सापडत नाही. कृष्णा त्याला साबण आणून देते. दुष्यंत साबण घेतो आणि तांब्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, कृष्णा, काही मजाच येत नाहीये. मला ना अशी बादली तांब्याने आंघोळ करायची सवय नाहीये, शॉवरची सवय आहे. कृष्णा चिडून म्हणते, ओ दुष्यंत सरकार, काय नाटकं करताय? आता इथे शॉवर कुठून आणू मी? गुपचूप आंघोळ करा. दुष्यंत म्हणतो, नाही ना कृष्णा, मजाच येत नाहीये, त्यापेक्षा मी आंघोळच करत नाही. कृष्णा म्हणते, नाही नाही, आधीच किती दिवसांपासून आंघोळ केली नाहीये, आज आंघोळीचा मुहूर्त लागला, आज तरी आंघोळ करा. थांबा, मी तुमच्यासाठी शॉवरची व्यवस्था करते. आणि कृष्णा काहीतरी जुगाड करू लागते. दुष्यंत विचारतो, आता काय पाईपने मला आंघोळ घालणार आहे काय? कृष्णा म्हणते, तुम्ही गप्प बसावं, थोडं शांत राहा. एकतर मी काहीतरी करतेय आणि मला मध्ये मध्ये टोकताय. आणि कृष्णाचं गाव हे खूप जुन्या काळाचं आहे. कृष्णाच्या गावात काहीच सुविधा नाहीये, तरीसुद्धा कृष्णाच्या या बंब्याच्या घरामध्ये चक्क नळ आहे, जिथे 24 तास पाणी सुरू राहतं. आणि कृष्णा मग या नळाला 2 पाईप जोडते, असा काहीतरी जुगाड करते की चक्क शॉवरच तयार होतो. कृष्णा म्हणते, केलं की नाही? तर दुष्यंत म्हणतो, हो हो, एडिसन नंतर तूच आहे. कृष्णाला काही कळत नाही. कृष्णा चक्क एका शॉवरसारखा हा जुगाड लावते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, आता तुम्हाला या घराबाहेरच्या मोरीमध्ये शॉवरची मजा येणार आहे. आणि कृष्णा चक्क नळ चालू करते आणि दुष्यंतच्या अंगावर शॉवर सुरू होतो. दुष्यंतला खूप आनंद होतो. दुष्यंत मस्त आंघोळ करू लागतो. कृष्णा बाहेरच उभी असते. दुष्यंत तिच्या अंगावर पाणी उडवतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, पाणी उडवलं ना तर तुमचा शॉवरच बंद करेल. दुष्यंत गुपचूप आंघोळ करतो आणि कृष्णाला म्हणतो, टॉवेल तर राहिला, टॉवेल आणून दे. कृष्णा म्हणते, माहितीये, तुमचा टॉवेल तुम्ही कधी नेता? कृष्णा घरामधून टॉवेल आणते आणि दुष्यंतला टॉवेल देऊ लागते. आणि दुष्यंत चक्क तिचा हात पकडतो आणि कृष्णाला सुद्धा मोरीमध्ये ओढतो. कृष्णा म्हणते, अहो माझी आंघोळ झालीये, ओली होईल ना मी? तर दुष्यंत म्हणतो, पुन्हा एकदा आंघोळ कर, काय फरक पडतो? आणि कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची एकत्र आंघोळ सुरू होते, ते सुद्धा या जुगाडू शॉवर खाली. कृष्णा दुष्यंतला म्हणते, अहो दुष्यंत सरकार, कुणी पाहिलं तर काय होईल? तर दुष्यंत म्हणतो, पाहू दे ना मग, बायको आहेस तू माझी, आणि गावातले लोक काय बायकोवर प्रेम करत नाही का? पाहू दे, ज्याला पाहायचं त्याने पाहिलं तर काही फरक पडत नाही. कृष्णा म्हणते, तसं नाही, गावातले लोक सुद्धा आपल्या बायकोवर प्रेम करतात, पण आपल्याला प्रचाराला जायचं आहे, कुणी पाहिलं ना तर आपला वेगळाच प्रचार होईल. दुष्यंत सुद्धा हसू लागतो. कृष्णा आणि दुष्यंत दोघे खूप रोमॅन्टिक होतात. त्यांना ही बाहेरची नानी घरातली अंघोळ, ती सुद्धा शॉवर खालची अंघोळ खूप आवडते. आणि दुष्यंत कृष्णाच्या आणखीन जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा खूप लाजते. दुष्यंतच्या खूप जवळ येणार इतक्यात कृष्णा त्याला धक्का देते आणि तेथून आतमध्ये पळून जाते. दुष्यंत खूप खुश होतो आणि मस्त या जुगाडू शॉवर खाली आंघोळ करतो. त्याला मात्र खूप मजा येत असते. शॉवरची मजा त्याला बंब्याच्या घराबाहेर आलेली असते. त्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तर इकडे आढराव चक्क अनुसूयाच्या घरी आलेले असतात
आणि अनुसयाने त्यांच्यासाठी गरमागरम गोड शिरा बनवलेला असतो. आढळराव हा शिरा पाहतात, शिरा खातात. त्यांना शिरा खूप आवडतो आणि त्या अनुसयाला म्हणतात, वा अनुसये, काय शिरा बनवलाय. सगळं काही बदललं 26 वर्षात, पण तुझ्या हातची चव नाही बदलली. काय तो गावठी तुपाचा वास, काय तो सुकामेवा, आहा, एकदम भारी. खरंच 26 वर्ष मी हे खूप मिस केलंय. अनुसयासुद्धा इमोशनल होते आणि म्हणते, अहो, आता जुनं झालं गेलं विसरून जा. आता जे काही आहे ना त्याकडे आपण लक्ष देऊया. आता पुढे भविष्यात काय होणार, आपल्या आयुष्यात पुन्हा एकत्र राहण्याचं सुख येणार, आपण त्याचा विचार करूया. आढळराव म्हणतात, वय वय, आता पुढील भविष्याचा विचार करायचा. आणि आज जे सुख आपल्याला मिळतंय ना, आपण दोघे एकमेकांना पुन्हा भेटलो, हे सगळं फक्त कृष्णेमुळे झालंय. तर अनुसया म्हणते, खरं बोलताय तुम्ही, हे सगळं कृष्णेमुळे झालंय. आणि समरने सुद्धा कृष्णाला बरोबर हेरून काढलं. त्याला माहीत होतं आपल्याला कुणी मदत करू शकेल तर ती नक्कीच कृष्णा. आणि मग हे सगळं झालंय. अहो, तुम्हाला माहिती आहे का, आपला समोरसुद्धा आहे ना खूप हुशार आहे, अगदी तुमच्यासारखा. तर आढळराव म्हणतात, आणि माझ्यासारखा तापट डोक्याचा सुद्धा आहे. लवकर राग येतो त्याला, पाहिलंय मी सुद्धा तरुणपणात असंच होतो. समरबद्दल ऐकून अनुसया खुश होते आणि म्हणते, हो हो, खरं बोलताय. तर इकडे कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे तयार होऊन घराच्या बाहेर निघतात. त्यांना प्रचाराला जायचं असतं. तर बंब्या म्हणतो, ओ दाजी, पायी कुठे चाललात, याच्यावर जा. दुष्यंत समोर पाहतो तर त्याची आवडती मोटरसायकल असते, जी मोटरसायकल त्याने विकली होती कृष्णाच्या शेताचं कर्ज फेडण्यासाठी. आणि ही मोटरसायकल पाहून दुष्यंतला आश्चर्याचा धक्काच बसतो. दुष्यंत खूप इमोशनल होतो. आपल्या मोटरसायकलजवळ येतो, आपल्या मोटरसायकलला चहूबाजूने पाहतो, प्रेमाने हात लावतो. त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो कृष्णाकडे आश्चर्याने पाहतो. तर कृष्णा त्याला सांगते, दुष्यंत सरकार, डेअरीचे थोडे पैसे आले होते, ते पैसे वळते गेले. सगळे पैसे नाही दिलेत, थोडे पैसे दिलेत, बाकीचे 2 महिन्यांनी द्यायचे आहेत. तर दुष्यंत विचारतो, पण कृष्णा, तुझ्या शेताचं कर्ज? कृष्णा सांगते, होईल ते सगळं दुष्यंत सरकार, हळूहळू सगळ्या गोष्टी मार्गी लागताय, ते सुद्धा होईल. आणि तुम्ही माझ्याबरोबर आहोत ना, मग काळजी कशाला करायची. हे ऐकून दुष्यंतला सुद्धा आनंद होतो. बंब्या म्हणतो, दुष्यंतदाजी थांबा 1 मिनिटं. बंब्या प्रचाराचं पोस्टर आणतो आणि मोटरसायकलला समोरून बांधतो. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांना मिठी मारतात. दुष्यंत कृष्णाला खूप खूप थँक्यू म्हणतो. बंब्या सांगतो, चला आता बसा. कृष्णा आणि दुष्यंत दोघेही गाडीवर बसतात. इतक्या दिवसानंतर आपल्या आवडत्या मोटरसायकलवर बसून दुष्यंत खूप खुश होतो. कृष्णा त्याच्या पाठीमागे बसते. दुष्यंत आरशातून तिला पाहतो. कृष्णा खूप लाजते. दुष्यंत खुश होतो आणि विचारतो, काय मग कारभारीन बाई, जायचं का. कृष्णा म्हणते, व्हय. आणि हे दोघे गावात प्रचाराला जायला निघतात. बंब्या खूप खुश असतो. तर इकडे आढळराव चक्क दुष्यंतची स्तुती सुरू करतात आणि म्हणतात, अनुसूये, जो दुष्यंत आहे ना, तो सुद्धा खूप भारी पोरगा आहे, माझ्यापेक्षा तर पूर्ण वेगळा आहे, एकदम तुझ्यासारखा आहे, तुझ्यासारखा शांत, सुस्वभावी, समजदार. हे ऐकून अनुसूयाला खूप राग येतो. तिचा चांगला जळफाट होतो. कारण दुष्यंत हा आढळरावांचा जरी मुलगा असला तरी तो बाळजाबाईचा मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल या अनुसूयाच्या मनात चांगलीच असूया आहे. तिला दुष्यंतचा राग येतो. आढळराव दुष्यंतचं कौतुक करत असतात. दुष्यंत हा खूप सुस्वभावी आहे, स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करतो, तापट डोक्याचा नाहीये, हुशार आहे, समजूतदार आहे. त्याला हा पैसा, पाणी, संपत्ती या सगळ्यांची काहीच लालसा नाहीये. दोघे नवरा बायको अगदी एकमेकांसारखेच आहेत. खरं खरं तर मला असं वाटतं की दुष्यंत हा उगाचच त्या बाळजाच्या पोटी जन्माला आला. तो तर तुझ्याच पोटी जन्माला यायला हवा होता, पण तेवढं मात्र चुकलं. पण जाऊ दे, जे झालं ते चांगलंच झालं. हे सगळं ऐकून अनुसूयाचा चांगला जळफाट होत असतो. अनुसूया म्हणते, अहो, ते सगळं सोडा, तुम्ही शिरा खा, गार झाल्यावर चांगला नाही लागत. आढळराव हो म्हणतात. अनुसूया म्हणते, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. अनुसूया चहा बनवायला जाऊ लागते. तेवढ्यात तिला गरगरतं, चक्कर येते. आढळराव घाबरून तिला धरतात आणि विचारतात, काय झालं अनुसूये, तुला चक्कर कशी आली. अनुसूया सांगते, अहो, येते कधी कधी, एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आढळराव म्हणतात, कधी कधी येते म्हणजे नेहमीच येत असेल आणि टेन्शन काय नाही घ्यायचं. अगं, ते काय लो ब्लड प्रेशर वगैरे असेल, चल लवकर, मी तुला दवाखान्यात घेऊन जातो, आपण चेक करून घेऊया. अनुसूया म्हणते, नाही नाही, गावात आपल्याला कुणी पाहिलं तर काय होईल. आढळराव म्हणतात, काही नाही होत, मी तुला गावाबाहेरच्या दवाखान्यात घेऊन जातो, गाडीत जाऊ, गाडीत परत येऊ, कुणी नाही पाहणार.
असं म्हणून आढळराव अनुसूयाला डॉक्टरकडे घेऊन जातात. तर इकडे जयकांत खूप चिडलेला असतो. जयकांतने आंघोळ केलेली असते आणि त्याला आठवतं की बाळजाबाईने माझ्या अंगावर गरमागरम चहा फेकला होता. त्यामुळे तो खूप चिडलेला असतो. बाळजाबाईचा बदला घ्यायचा, बाळजाबाईला सोडायचं नाही असं त्याच्या मनात आलेलं असतं. मैनावती सुद्धा तेथे असते आणि ती चिडून म्हणते, त्या अडाणी सुनेने या बाळजाची इतकी जिरवली तरी सुद्धा या बाळजाचा माच काही कमी झालेला नाहीये. माझ्या लेकराच्या अंगावर गरम चहा फेकला. असं वाटत होतं तिला उकळत्या पाण्यामध्ये बुचकळून काढावं. तर लगेच दलपत तेथे असतो आणि म्हणतो, शांत हो मैनावती, मला सुद्धा तिचा बदला घ्यायचा आहे, पण अजून योग्य वेळ आलेली नाहीये. जयकांत पुढे येतो आणि म्हणतो, ओ पप्पा, आता तो दुष्यंत सुद्धा घर सोडून गेलाय. ती बाळाजाबाई एकटी पडलीये. आपण तिची सुपारी देऊ, तिचा गेम वाजून टाकू, कोणाला काय बी कळायचं नाही. तर दलपत चिडून म्हणतो, ओ जयकांत शेठ, थोडं शांत व्हा. बाळाचा गेम वाजवणं एवढं काही सोपं नाहीये, पण आपल्याकडे संधी आहे. योग्य वेळ आली की त्या बाळाचा गेम आपण नक्की वाजवू. दलपत, मैनावती, जयकांत सगळे खूप चिडलेले असतात आणि आता बाळाचा गेम वाजवायचा, तिला संपवायचं असं या तिघांनी ठरवलेलं असतं. इकडे कृष्ण आणि दुष्यंत दोघे मोटरसायकलवरून विविध गावांमध्ये प्रचारासाठी जात असतात आणि तेवढ्यात दुष्यंतचा फोन वाजतो. दुष्यंत गाडी थांबवतो. कृष्णा गाडीच्या खाली उतरते. दुष्यंत फोन उचलतो आणि त्याला एका माणसाने कॉल केलेला असतो. त्याने एक बातमी सांगितली असते. त्यामुळे दुष्यंत खूप खुश होतो. थँक्यू सर, थँक्यू सर. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असतो आणि तो फोन कट करतो. कृष्णा विचारते, काय झालं दुष्यंत सरकार, तुम्ही खूप खुश दिसताय. दुष्यंत म्हणतो, माझ्या सरांचा कॉल होता. कृष्णा विचारते, तुम्हाला नोकरी लागली का? दुष्यंत म्हणतो, नोकरीने लागली, लॉटरी लागलीये. कृष्णा विचारते, लॉटरी लागली? अरे वा, तुम्ही लॉटरीचं तिकीट घेतलं होतं का? दुष्यंत हसून म्हणतो, अगं बाई, प्रत्येक गोष्टीचा असा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. मी लॉटरीचं तिकीट नाही घेतलं. मी ना तुझ्या शेतातील जे कॉर्न आहे त्या कॉर्नबद्दल एका कंपनीशी बोललो होतो. त्यांना सॅम्पल पाठवले होते, त्यांना ते आवडले आणि आता ती कंपनी आपल्या शेतात येऊन तुझं सगळं कॉर्न घेऊन जाणार आहे. कृष्णाला काहीच कळत नाही. कृष्णा विचारते, कॉर्न म्हणजे? तर दुष्यंत सांगतो, अगं बाई, मका मक्याचं पीक घेतलंय ना तू, आता तो मका विकायला तुला बाजारपेठेत जायची गरज नाहीये. कंपनी येथे येईल आणि घेऊन जाईल. तर कृष्णा विचारते, पण कंपनी माझा मका कशाला घेऊन जाईल? दुष्यंत सांगतो, अगं बाई, खूप मोठी कंपनी आहे. त्यांचे विविध प्रोडक्ट असतात, विविध वस्तू बनवतात ते, आणि त्यांना मक्याची गरज असते. तुला चांगला फायदा होईल. तर कृष्णा म्हणते, अरे वा, हे तर तुम्ही खूप झाक केलं. मग आपण गावातील बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा करून द्यायचा का? दुष्यंत सांगतो, हो, देऊ ना करून, पण आधी आपलं सगळं सेटल होऊ दे. खरंच कशा गोष्टी घडतात, किती फायदा होतो, हे सगळं आपण पाहूया आणि मग गावातील बाकीच्या लोकांची सुद्धा त्यांच्याबरोबर ओळख करून देऊया. कृष्णा म्हणते, एकदम भारी. खरंच दुष्यंत सरकार, तुम्ही खूप हुशार आहात. दुष्यंत म्हणतो, ते तर मी आधीपासूनच आहे, पण तुला आत्ता कळतंय. तसं पण शहरातली माणसं खूप हुशार असतात. कृष्णा म्हणते, हो माहितीये, म्हणून गावातली धूळ तुम्हाला सहन होत नाहीये. दुष्यंत चिडून म्हणतो, कृष्णा, काय संबंध आहे? मी शहरातील हुशार माणूस आणि मला गावातील धूळ सहन होत नाही, याचा काय संबंध आहे? कृष्णा चिडून म्हणते, मग तुम्ही हुशार आहे याचा अर्थ काय गावातली माणसं हुशार नसतात का? गावातली माणसं पण हुशार असतात. दुष्यंत म्हणतो, मग मी कुठं म्हणालो गावातली माणसं हुशार नसतात? मी फक्त म्हणालो की शहरातली माणसं हुशार असतात. दोन्ही माणसं हुशार शकतात, शहरातली माणसं पण, गावातली माणसं पण. आणि यावरूनच या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, चला, आपल्याला प्रचाराला जायला उशीर होतोय. आणि हे दोघेही प्रचाराला जायला निघणार. दोघे मोटरसायकलवर बसतात. इतक्यात आढळराव आणि अनुसूया यांची गाडी त्याच रस्त्याने जात असते. आढळराव गाडी चालवत असतात तर अनुसूयाने चक्क त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं. आढळराव म्हणतात, काय अनुसूये, स्वतःची काळजीच घेत नाही तू. इतकं हिमोग्लोबिन कमी झालं तुझं, त्यामुळे तुला चक्कर येत होती. आता डॉक्टरांनी सांगितलंय ना, ती सगळी पथ्य पाळायची, नाहीतर आणखीन त्रास होईल. तुम्ही बायकाय ना, सगळ्या एकसारख्याच असतात, स्वतःची बिलकुल काळजी घेत नाही. अख्ख्या कुटुंबाचं खाणं पिणं सगळ्यांची काळजी घेणार, पण स्वतः नीट खाणार पिणार नाही, स्वतःची काळजी घेणार नाही. ती कृष्णा सुद्धा तशीच. तिचं जाऊ दे, ती लहान आहे, अजून तरुण आहे, पण तुझं वय झालंय, तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. अनुसूया खूप खुश होते की आढळराव तिची इतकी काळजी करताय. अनुसूया म्हणते, तुम्ही नका काळजी करू, मी आता डॉक्टरांनी सांगितलं ना तसं सगळं करेल आणि एकदम ठणठणीत बरी होईल. आढळराव म्हणतात, नाही झाली तर मी आहेच, आता तुझी सगळी काळजी मीच घेणार.
खाण्यापिण्याची, राहण्याची, पथ्याची. पहा, मी तुला आता कसं सगळं नीट सुधारतो. अनुसूया स्माईल करते. आणि त्याच वेळेस दुष्यंत आणि कृष्णा चक्क आढळराव आणि अनुसूयाला जाताना पाहतात. आढळराव गाडी चालवताय आणि एक बाई चक्क त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलीये. हे पाहून दुष्यंतला जबर धक्का बसतो. कृष्णाला समजतं हे तर आबा आणि अनुसूया बाई आहे, परंतु कृष्णा हे दुष्यंतला काही सांगू शकत नाही, त्यामुळे ती गप्प बसते. पण दुष्यंतच्या डोक्यात मात्र तिडीक जाते. आढळराव चक्क एका बाईबरोबर फिरताय, ते सुद्धा माझ्या आईला सोडून. त्यामुळे दुष्यंतला खूप राग येतो आणि दुष्यंत चक्क आढळरावांच्या गाडीचा पाठलाग करू लागतो. कृष्णा घाबरते, परंतु ती काही दुष्यंतला थांबू शकत नाही, कारण कृष्णाला अनुसूयाचं सत्य दुष्यंतला इतक्यात सांगायचं नसतं. आणि दुष्यंत चक्क आढळरावांच्या गाडीला आपली मोटरसायकल आडवी घालतो. आढळराव जोरात ब्रेक दाबतात आणि दुष्यंत आणि कृष्णाला पाहून आढळराव आणि अनुसूयाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा आणि दुष्यंत गाडीच्या खाली उतरतात. आढळराव आणि अनुसूया सुद्धा बाहेर येतात. या दोघांना आता कृष्णा आणि दुष्यंतला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. दोघेही नजर खाली झुकवतात आणि दुष्यंत चक्क हसू लागतो आणि कृष्णाला म्हणतो, पाहिलंस का कृष्णा, मी तुला सांगत होतो ना, हा माणूस जसा दाखवतोय ना तसा नाहीये. याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पाहिलंस का काय थेर चालली या माणसाची. अहो, थोडी लाज वाटते का तुम्हाला, असं म्हणून दुष्यंत आढळरावांवर खूप चिडतो आणि जा विचारतो, अहो डोक्यावरचे केस पिकले, दाढीचे केस पिकले, पोराचं लग्न झालं, घरात सून आली, तरी सुद्धा तुमचे हे थेर जात नाहीये. एका दुसऱ्या परक्या बाईला घेऊन फिरताय, खांद्यावर डोकं ठेवून काय गाडी चालवताय. लाजा वाटत नाही का तुम्हाला. आढळरावांना खूप वाईट वाटतं, परंतु दुष्यंतला ते काही सत्य सांगू शकत नाही. अरे दुष्यंत, ही माझी पहिली लाडकी बायको आहे. त्यामुळे ते नजर खाली झुकून गप्प बसतात. आणि मग दुष्यंत चक्क अनुसूयाकडे आपला मोर्चा वळवतो आणि अनुसूयाला म्हणतो, यांचं तर सोडूनच द्या, यांची आता सवयीच अशा आहेत. पण तुम्हाला लाज वाटत नाही. अहो, माझ्या आईच्या वयाच्या आहात ना आणि एका दुसऱ्या बाईचा संसार मोडताय. स्वतः एक स्त्री असून सुद्धा तुम्ही इतकं वाईट वागताय. अनुसूयाला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. दुष्यंत चिडून म्हणतो, तुमच्यासारख्या बायका आहे ना, समाजाला कलंक आहात, कलंक. समाजाला लागलेली कीड आहात. दुसऱ्या बायांचे संसार मोडतात, त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करतात. आढळरावांना खूप राग येतो. आढळरावांनी स्वतःचा अपमान सहन करून घेतलेला असतो, परंतु अनुसूयाचा अपमान त्यांना काही सहन होत नाही. आणि आढळराव हे दुष्यंतला अनुसूयाचं सगळं सत्य सांगणार. इतक्यात कृष्णा त्यांना शांत राहण्याचा इशारा करते. त्यामुळे आढळराव गप्प बसतात आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, पाहिलंस का कृष्णा, यांचं हे खरं रूप आहे. यांनी आजपर्यंत माझ्या आईला असाच त्रास दिलाय. या वयात हे असं वागताय, तर तरुणपयात त्यांनी काय काय केलं असेल हा विचार करून सुद्धा माझं डोकं बंद पडतंय. आणि दुष्यंत रागारागाने गाडीवर बसतो. कृष्णाला सुद्धा खूप वाईट वाटतं, पण ती काहीच करू शकत नाही. दुष्यंत कृष्णाला गाडीवर बसायला सांगतो. कृष्णा गाडीवर बसते आणि दुष्यंत कृष्णाला घेऊन तेथून निघून जातो. आढळराव आणि अनुसूया खूप दुःखी झालेले असतात. त्यांची काही चूक नसताना त्यांना एवढा अपमान सहन करावा लागलेला असतो, परंतु दुष्यंतला इतक्यात सत्य सांगता येणार नाही, म्हणून हे दोघेही गप्प असतात, काहीच बोलत नाही. फ्रेंड्स, खरंच हा सीन पाहून तुम्हाला सुद्धा नक्कीच वाईट वाटेल. आढळराव आणि अनुसूयाची काहीही चूक नसताना त्यांना एवढं सहन करावं लागतंय आणि बाजाबाईसारखी बाई मात्र तोऱ्यात आढळरावांची बायको म्हणून मिरवतीये. पण यात कोणाची चूक नाहीये, तर ही परिस्थितीची चूक आहे. पाहता पाहता रात्र होते आणि दुष्यंत घरी असतो. तो खूप दुःखी असतो. आज आढळरावांना त्याने दुसऱ्या बाईबरोबर पाहिलं, हे सगळं कसं घडलं हे आठवून तो खूप अस्वस्थ झालेला असतो. तेवढ्यात कृष्णा त्याच्यासाठी दूध घेऊन येते. दुष्यंत म्हणतो, मला नकोय. कृष्णा त्याला म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, आज जेवण सुद्धा नाही केलं, तुम्ही दूध तरी प्या. परंतु दुष्यंत त्यासाठी सुद्धा नकार देतो. मला नकोय असं तो म्हणतो. कृष्णा ही खूप दुःखी होते. दुष्यंत तिला सांगतो, कृष्णा हे मला सहनच होत नाहीये. हा माणूस किती वाईट आहे. जेव्हा जेव्हा मी सगळं विसरण्याचा प्रयत्न करतो ना, असं काहीतरी होतं की माझ्या जुन्या जखमा पुन्हा एकदा उकारल्या जातात. मला हे सगळं नाही सहन होते, मला खूप त्रास होतोय. कृष्णाला मात्र वाईट वाटतं. कृष्णा मनात विचार करते, दुष्यंत सरकार, तुमचा हा त्रास मी एका क्षणात दूर करू शकते. तुमचे आबा वाईट नाहीये, परंतु मग तुम्हाला तुमच्या आईचं सत्य कळेल आणि तुमचं आईचं सत्य कदाचित तुम्हाला सहन होणार नाही की तुमची आई ही किती वाईट आहे. आजपर्यंत तिने काय काय केलंय.
आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकूणच बॅलेन्सिंग एपिसोड होता. सुरुवातीला कृष्णा आणि दुष्यंतचा भारी रोमांस आपल्याला पाहायला मिळाला. दोघांनी एकत्र आंघोळ केली, एकमेकांच्या जवळ आले. मग कृष्णाने दुष्यंतला सरप्राईज दिलं. त्याची आवडती मोटरसायकल त्याला परत केली. त्यामुळे दुष्यंत चांगलाच खुश होता. पण आढराव आणि अनुसूया या दोघांना एकत्र त्यांनी पाहिलं आणि सगळाच इस्कोट झाला. दुष्यंतचा मूड हा पुन्हा एकदा खराब झालाय. त्यामुळे आढराव आणि अनुसूया सुद्धा खूप दुःखी झाले आणि या गोष्टीचे परिणाम आता पुढे होणार आहेत. दूरगामी परिणाम होणार आहेत सगळ्यांच्याच आयुष्यावर. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठे मोठे ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अनुसूया घरी ढसाढसा रडत असेल. समोर विचारेल आय काय झालं, आणि मग अनुसूया झालेला सगळा प्रकार सांगणार की मी आढरावांबरोबर दवाखान्यात गेले होते. दुष्यंतने आम्हाला पाहिलं आणि मग माझा खूप अपमान केला. मला अशी तशी बाई म्हणाला, मी समाजाला लागलेली कीड आहे असं म्हणाला. हे सगळं ऐकून समरला खूप राग येईल आणि समर म्हणेल आय तू रडू नकोस, मी त्या दुष्यंतचा बदला घेणार, त्याला त्याच्या बोलण्याची फळं शिक्षा मी देणार. तर अनुसूया ही डबल डेंजर असेल आणि म्हणेल समर माझ्या डोळ्यातले अश्रू पुसू नको, तोपर्यंत डोळ्यातलं हे पाणी सुकू द्यायचं नाही जोपर्यंत आपला बदला पूर्ण होत नाही. आपल्याला त्या बाजाचा आणि तिच्या लेकाचा, त्या दुष्यंतचा बदला घ्यायचा आहे. त्यांनी तुझा माझा जो अपमान केलाय त्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. आणि समर आणखीनच पेटून उठणार. फ्रेंड्स, कुठेतरी पाणी मुरतंय. समर आणि अनुसूया या दोघांनी आपलं जेवढं सत्य सांगितलंय किंवा समरला त्यांचं जेवढं सत्य माहिती आहे किंवा आढरावांना त्यांचं जेवढं सत्य माहिती आहे त्यापेक्षा खरं काहीतरी वेगळं आहे. हे दोघे काहीतरी लपवताय अशी शंका येते. पण नेमकं काय हे अजून आपल्याला कळलं नाहीये. आणि शक्यता हीच असू शकते की कदाचित समर हा अनुसूयाचा मुलगा आहे पण आढरावांचा मुलगा नाहीये. आणि अनुसूयाला आता आढरावांबद्दल सुद्धा कोणतंच प्रेम राहिलं नाहीये. तिला फक्त संपत्ती हवी आहे, पैसा पाणी हवाय. आणि त्यासाठी उद्या ती कृष्णा, आढराव आणि दुष्यंतचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही असंच दिसतंय. आता नेमकं काय प्रकरण आहे हे तर आपलं पुढेच कळेल. आणि इकडे बाळजाबाई ही चक्क कृष्णाच्या घरी आलेली असेल आणि ती कृष्णाला म्हणेल की कृष्णे तू निवडणुकीतून माघार घे, ही निवडणूक मला जिंकू दे, नाहीतर गावातील लोकांबरोबर जे काही होईल ना त्याला जबाबदार तू राहशील. कृष्णाला खूप राग येईल आणि कृष्णा चिडून म्हणेल ओ बाळजाबाई, तुम्ही जर गावातील लोकांच्या केसाला जरी धक्का लावला ना तरी मी तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे बाळजाबाई खूप चिडेल. कृष्णे तू मला धमकी देतीयेस, तुझी एवढी हिंमत, असं म्हणून बाळजाबाई चक्क कृष्णावर हात उचलणार, तिच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करणार. परंतु कृष्णा बाळजाबाईचा हात पकडेल आणि म्हणेल सासूबाई तुमच्यापेक्षा जास्त रग माझ्या अंगात आहे, माझ्या अंगावर हात उचलला ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा. आणि बाळजाबाई चांगलीच घाबरणार. मग आता बाळजाबाई आणि कृष्णा या दोघींमध्ये एकीकडे युद्ध सुरू आहे तर अनुसूया आणि समरने दुष्यंतचा बदला घ्यायचं ठरवलंय. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.